महाभारताचे युद्ध संपले होते. धर्म पुन्हा स्थापित झाला होता. पण श्रीकृष्णाला ज्ञात होते की आपल्या यदुवंशाचा नाश अटळ आहे, कारण त्यांचे अवतार कार्य आता पूर्णत्वाकडे जात होते. एकदा द्वारकेतील काही यदुवंशीय तरुण खेळता खेळता हस्तिनापूरहून आलेल्या काही महान ऋषीमुनींची चेष्टा करू लागले. त्यांनी श्रीकृष्णाचा पुत्र सांब याला श्रीच्या वेशात आणले आणि ऋषींना विचारले, या श्रीला कोणता पुत्र होईल? ज्यामुळे संतप्त झालेल्या ऋषींनी, ज्यामध्ये विश्वामित्र, कण्व इत्यादी होते, यदुवंशीयांचा उन्मत्तपणा पाहून त्यांना अत्यंत कठोर श्राप दिला. तुमचा हा वंश याच गर्भातून निर्माण झालेल्या लोखंडी मुसळामुळे एकमेकांना मारून नष्ट होईल. श्रीकृष्णाला श्रापाबद्दल कळल्यावर त्यांनी सांबच्या गर्भातून निघालेले लोखंडी मुसळ तातडीने बारीक करून समुद्रात फेकून देण्याची आज्ञा दिली. पण श्रापाचा प्रभाव टळणार नव्हता. त्या मुसळाचे तुकडे पाण्यात तरंगून किनारपट्टीवर एरका नावाच्या गवताच्या रूपात उगवले. श्रापाचे परिणाम लवकरच दिसू लागले. द्वारकेत भयानक अपशकुन, वादळे आणि विचित्र घटना घडू लागल्या. कृष्ण आणि बलराम यांनी यदुवंशीयांना सांगितले की आपण सर्वजण प्रभासपट्टन येथे जाऊन समुद्र स्नान करून प्रायश्चित करू. यदुवंशीय प्रभासपट्टन येथे पोहोचले. तिथे त्यांनी तीर्थस्नान केले आणि दानधर्म केला. पण नंतर त्यांनी मादक पेय पिण्यास सुरुवात केली. शापाच्या प्रभावामुळे सर्वांची बुद्धी भ्रष्ट झाली. थोडे जुने गैरसमज आणि वाद यामुळे यदुवंशांमध्ये मोठे भांडण सुरू झाले. ते इतके वाढले की त्यांनी एकमेकांना मारण्यासाठी तिथे त्यांना कुठेच शस्त्रे मिळाली नाहीत. तेव्हा त्यांनी समुद्राच्या किनाऱ्यावर वाढलेल्या एरका गवताचा उपयोग तलवारीसारखा केला. या एरका गवताने एका क्षणात सर्व यदुवंशीय एकमेकांना मारून नष्ट झाले. श्रीकृष्णाने आपल्या डोळ्यासमोर आपला संपूर्ण वंश संपलेला पाहिला. आपला संपूर्ण वंश नष्ट झाल्याचे पाहून श्रीकृष्ण आणि बलराम अत्यंत दुःखी झाले. सर्व संपल्यावर बलराम एका पिंपळाच्या झाडाजवळ गेले. तेथे ते योगसमाधीत स्थिर झाले. बलराम हे शेषनागाचे अवतार होते. त्यांनी मानवी देह त्यागला आणि त्यांच्या तोंडातून एक प्रचंड मोठा आणि तेजस्वी शेषनाग बाहेर पडला, जो समुद्राकडे गेला आणि आत्मतत्वात विलीन झाला. आता पृथ्वीवर श्रीकृष्ण एकटेच उरले होते. बलरामाच्या विसर्जनानंतर श्रीकृष्ण स्वतः प्रभासपट्टनजवळील जंगलात एका पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसले. ते एका विशिष्ट योगासनात होते. त्यांचे पाय एकावर एक ठेवलेले होते. त्यांचा चरणाचा तळवा लांबून पाहिल्यास एका हरणाच्या डोळ्यासारखा चमकत होता. त्याचवेळी त्या जंगलात जरा नावाचा एक शिकारी शिकार करत होता. जरा हा पूर्वजन्मी बाळी होता, ज्याला श्रीरामाने लपून बाण मारला होता. शिकारी जराने हरणाचा डोळा समजून विषारी बाण त्या तळव्यावर नेम धरून सोडला. बाण थेट श्रीकृष्णांच्या पायाला लागला. त्यांना तीव्र वेदना झाल्या. बाण लागल्यामुळे त्यांना जाणवले की आता मानवी देहात राहण्याचे त्यांचे कार्य पूर्ण झाले आहे. जरा शिकार शोधत तिथे आला. जवळ आल्यावर त्याला कळले की त्याने एका सामान्य हरणाला नाही तर साक्षात जगदीश्वर श्रीकृष्णांना बाण मारला आहे. हे पाहून जरा भयभीत झाला आणि श्रीकृष्णांच्या चरणावर पडून त्याने क्षमा मागितली. शांत आणि करुणापूर्ण आवाजात श्रीकृष्ण त्याला म्हणाले, बाळा, जरा तू घाबरू नकोस. तू फक्त निमित्त मात्र आहेस. या अवतार कार्याच्या अंतासाठी तू एक माध्यम बनला आहेस. तू मला जो बाण मारला आहेस तोच माझ्या इच्छेनुसार माझा देह सोडण्याचे कारण बनला आहे. मी तुला क्षमा केली आहे. तू आता मोक्ष प्राप्त कर. यानंतर श्रीकृष्णांनी आपला देह झाडाला टेकवला. त्यांनी आपल्या इंद्रियांना आवरले.
योगमार्गाने ते समाधीत लीन झाले आणि मानवी देहाचा त्याग केला. त्यांचा तेजस्वी आत्मा परमधाम वैकुंठाकडे गमन करत विष्णूंच्या मूळ रूपात विलीन झाला. या घटनेनंतर द्वारका नगरी समुद्रात बुडाली आणि श्रीकृष्णांचा द्वापर युगातील अवतार पूर्ण झाला. श्रीकृष्णाने आपल्या स्वतःच्या इच्छेने आणि अवतार कार्य पूर्ण झाल्यावर देह सोडला.